जय महाराष्ट्र। मी राज पार्टे, जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आम्ही या टोल नाक्यावरती याकरता आलेलो आहोत की आता काही दिवसापूर्वी या मुंबई गोवा हायवेचं बरंचसं काम शिल्लक असतानाही आज खारपाडा टोल नाका चालू झाला। त्यामुळं हा आमच्या हद्दीत महाड तालुक्यात येणारा टोल नाका, तर आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत इंदापूर बायपास आणि माणगाव बायपासचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका चालू होऊ नये। आणि नागरिकांना जोपर्यंत सुविधा मिळत नाही, 1.5 2 तास, 8 10 तास जेव्हा इंदापूर आणि माणगावला लोक तिकडे अडकून बसतात, तर आम्ही कोकणवासीय आणि रायगडवासीय आम्ही ह्या टोलला विरोध करतो। तर माझी विनंती ही आहे प्रशासनाला आणि ह्या अधिकारी आहेत, तर त्यांना पण कळकळीचं सांगणं आहे की आज आम्ही प्रेमाने आलेलो आहोत। जोपर्यंत इंदापूर आणि माणगाव बायपासचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका चालू करायचा नाही, असं आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तुम्हाला सांगणं आहे। जर तुम्ही हे सगळं असंच असताना, सुविधा नसताना, तासनतास ट्रॅफिकमध्ये लोक असताना जर तुम्ही टोल नाका चालू केलात तर इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल। तसेच ज्या पाट्या लावल्यात त्यात इंग्रजी आणि हिंदी, मराठी गायब केलेले आहेत, ते 10 दिवसाच्या आत जर आम्हाला पत्र रूपात किंवा किती दिवसात बदलताय त्याचं लेखी रूपात देऊन ते बदली नाही केलं तर हे बोर्ड एकही ठेवणार नाही, सगळी बोर्ड तोडून टाकणार, सगळी बोर्ड फोडणार। मी राजेश शिरोडकर, रायगड जिल्ह्याचा संपर्क अध्यक्ष, माझ्यासोबत रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राज पार्टे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पवार आणि सर्व महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आहेत। मला असं वाटतं राज पार्टेने विषय सांगितलेला आहे। तुम्हा सगळ्या जनतेला माहिती आहे, गेले 17 वर्ष हा मुंबई गोवा हायवे होतोय। मला असं वाटतं जगातले सगळे रस्ते झाले पण मुंबई गोवा हायवे होत नाही आहे, याचं आश्चर्य अख्ख्या कोकणवासियांना झालेलं आहे। परंतु ह्या सरकारला काय तुमच्या भावनांशी काही पडलेलं नाही आहे। मला असं वाटतं अनेक जीव इथे गेलेले आहेत, अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, याचा पण या सरकारला काय पडलेलं नाही। तुम्हाला माहिती असेल खारपाड्याचा तो टोल नाका त्याने सुरू केला। आता आम्हाला समजतंय की काही दिवसात हा सुद्धा टोल नाका सुरू करण्याचा त्यांचा घाट आहे। परंतु आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व आम्ही पदाधिकारी इथे आलो आहोत। सोबतच या कंपनीचे कोणी अधिकारी देसाई म्हणून आहेत, यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, या ठिकाणी जो तुम्ही प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तुमची गाठ आहे। अहो, माणगाव आणि इंदापूर बायपासचं आज काम सुरू नाही आहे, लोकांना 2 4 तास ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं आहे। मला कदाचित इकडच्या जनतेला मला याचं आव्हान करायचं आहे, आपण इथल्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत। तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे, पक्ष आहे आणि हा पक्ष जनतेसाठी काम करतोय। आणि जेवढे जीव गेलेले आहेत, मला वाटतं 17 वर्ष या ठिकाणी ये जा करणाऱ्या लोकांचे जीव गेलेले आहेत, तुम्ही काम पूर्ण करत नाही आहेत आणि टोल नाक्याचं सगळं सजवून ठेवलेलं आहे, हे आम्हाला अजिबात चालणार नाही। मगाशी राजने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मराठी भाषाच गायब केली हो, मराठी भाषा त्या बोर्डवर दिसत नाही आहे। या माध्यमातून देसाई तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा, कोण असतील त्यांना, इकडे मराठी भाषा आम्हाला दिसली पाहिजे। उद्या मराठी भाषा दिसली नाही तर तुमचं ऑफिस पण राहणार नाही, एवढं माझं लक्षात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।